नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचे भोसले मराठी एज्युकेशन या चॅनलवर हार्दिक स्वागत आहे. आपण या चॅनलवर फर्स्ट टू 10th स्टँडर्डचे मराठी सब्जेक्टचे सर्व लेसन्स पाहत असतो. तसेच मराठी व्याकरणाचा सर्व भाग बघत असतो. तर आज आपण पाहणार आहोत वाक्यप्रचार आणि त्यांचे अर्थ आणि वाक्यात उपयोग. माझा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सर्व व्हिडिओज लाईक करा. चला तर मग सुरू करूया वाक्यप्रचार आणि त्यांचे अर्थ. वाक्यप्रचारांचे अर्थ व वाक्यात बिनचूक उपयोग कसा करायचा ते आज आपण पाहणार आहोत. वाक्यप्रचार म्हणजे इडियम्स किंवा फ्रेजेस. वाक्यप्रचार म्हणजेच वाक्प्रचार. एक विचार. आपण आपले विचार, भावना स्पष्टपणे व प्रखरतेने तसेच प्रभावीपणे व्यक्त करण्यासाठी कधीकधी अलंकारिक भाषा वापरतो. आपले विचार व भावना स्पष्ट करण्यासाठी आपण नेहमीपेक्षा वेगळी वाक्यरचना करतो किंवा एकापेक्षा अनेक अर्थ असलेल्या शब्दांचा वापर करतो. या शब्दांचा अथवा शब्दसमूहांचा वरवर दिसणारा अर्थ अथवा भाव फारसा महत्त्वाचा नसतो. त्या विशिष्ट शब्दांना वेगळा अर्थ अथवा संदर्भ असतो. तो कळल्याशिवाय आपल्या म्हणण्याचा अथवा बोलण्याचा खरा अर्थ कळत नाही. उदाहरणार्थ कणिक तिंबणे म्हणजे बरेच शब्दसमूह असे असतात की जे आपण विविध ठिकाणी वापरले जातात आणि त्यांचा अर्थ हा एकच असतो. आता आपण उदाहरणादाखल समजून घेऊया. उदाहरणार्थ कणिक तिंबणे. येथे कणिक व तिंबणे या दोन्ही शब्दांचे सर्वसाधारण अर्थ वेगळे आहेत. येथे या दोन्ही शब्दांचा अर्थ मार देणे, बदडून काढणे असा होतोच. म्हणजेच या शब्दांना त्यांच्या मूळ अर्थापेक्षा वेगळा अर्थ प्राप्त झालेला आहे. कणिक म्हणजे पीठ, कणिक तिंबणे म्हणजे आपण पीठ मळणे असं म्हणतो. पण जेव्हा हे वाक्यप्रचार म्हणून वापरला जातो तेव्हा त्याचं मीनिंग काय घेतलं जातं की अर्थ मार देणे, बदडून काढणे असा होतो. व्याख्या. परंपरेने चालत आलेल्या शब्दार्थापेक्षा विशिष्ट अर्थाने रूढ झालेल्या शब्दसमूहास वाक्यप्रचार असे म्हणतात. मग पाठ्यपुस्तकात असणाऱ्या सर्वच वाक्यप्रचारांचा आपण सखोल अभ्यास करतोच. तो केल्यावर आपणास वाक्यप्रचारांचा वाक्यात बिनचूक उपयोग करता आला पाहिजे. वाक्यप्रचारांच्या वापरामुळे भाषा प्रभावी होते. वाक्यप्रचारावर 2 प्रकारे प्रश्न विचारला जातो. एक म्हणजे वाक्यप्रचारांचा अर्थ सांगून त्याचा आपल्या वाक्यात बिनचूक उपयोग करा आणि दुसरा आहे खाली दिलेल्या वाक्यप्रचारांचा त्या खाली दिलेल्या वाक्यात बिनचूक उपयोग करा. तर सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की वाक्यप्रचार म्हणजे काय, परंपरेने चालत आलेल्या शब्दार्थापेक्षा विशिष्ट अर्थाने रूढ झालेल्या शब्दसमूहास वाक्यप्रचार असे म्हणतात. की मुळात त्या शब्दांचा अर्थ वेगळा असतो पण वाक्यामध्ये जेव्हा त्यांचा उपयोग केला जातो तेव्हा त्यांच्या शब्दार्थाच्या अर्थापेक्षा त्या शब्दसमूहाचा जो काही अर्थ असतो तो वेगळा असतो. अशा प्रकारचा प्रश्न सोडवताना पुढील महत्त्वाच्या गोष्टीकडे लक्ष द्यावे लागते. प्रथम दिलेल्या वाक्यप्रचाराचा अर्थ समजून घ्यावा लागतो. दिलेली विधाने काळजीपूर्वक वाचावी लागतात. वाक्यप्रचाराच्या अर्थाचे वाक्य शोधा व त्या ठिकाणी योग्य तो वाक्यप्रचार योजून तेवढे वाक्य काढून टाका. नवीन तयार झालेले वाक्य पुन्हा लिहा. मग लिहिलेले नवे वाक्य अर्थपूर्ण व शुद्ध असेल याकडे लक्ष द्या. म्हणजे या सर्व गोष्टींचा विचार करून तुम्हाला तो प्रश्न सोडवावा लागतो. आता वाक्यप्रचारांचा अर्थ व वाक्यात बिनचूक उपयोग. प्रश्नपत्रिकेत पाठावर आधारित वाक्यप्रचार कंसात दिलेले असतात. त्याखाली वाक्य दिलेली असतात. कंसातील वाक्यप्रचारांचा दिलेल्या वाक्यात बिनचूक उपयोग करून ती वाक्ये पुन्हा लिहावीत. सोबत एक प्रश्नाचा नमुना दिला आहे. पुढे वाक्यप्रचार व त्यांचे अर्थ देऊन त्यांचा वाक्यात उपयोग करून दाखवला आहे. उदाहरणार्थ इथे वाक्यप्रचार दिलेले आहेत. फडशा पाडणे, आकाश कोसळणे, लक्ष वेधणे, चेष्टा करणे. आता वाक्य काय दिलेली आहेत. त्या सुंदर गुलाब पुष्पांनी सर्वांना आकर्षित केले. वर्गात नवीन आलेल्या गोपूची सर्वांनी मस्करी केली. नंतरचं वाक्य आहे. आईने आणलेली बर्फी मी संपवली. वडिलांच्या मृत्यूने रमेशवर संकटे आली. आता ही जी वाक्य आहेत याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे तर फडशा पाडणे, आकाश कोसळणे, लक्ष वेधणे, चेष्टा करणे या वाक्यप्रचारांचा उपयोग करायचा आहे. तर फडशा पाडणे
म्हणजे संपवणे असा अर्थ होतो. मग आता त्यांचं उत्तर काय असणार आहे, तर त्या सुंदर गुलाब पुष्पांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. लक्ष वेधून घेतले म्हणजे आकर्षून घेतले असं आहे. वर्गात नवीन आलेल्या गोपूची सर्वांनी चेष्टा केली म्हणजे मस्करी केली. आईने आणलेल्या बर्फीचा मी फडशा पाडला म्हणजे संपवली. वडिलांच्या मृत्यूने रमेशवर आकाश कोसळले. आकाश कोसळणे म्हणजे संकटे आली. अशा पद्धतीने तुम्हाला त्या वाक्यप्रचारांचा अर्थ समजून त्यांचा वाक्यात उपयोग करायचा आहे. काही प्रश्नामध्ये तुम्हाला नुसते वाक्यप्रचार दिलेले असतात, त्यांचा अर्थ तुम्ही सांगायचा आहे आणि मग त्याच्यानंतर त्यांचा वाक्यात उपयोग देखील करायचा आहे. चला तर मग आपण आता बघूया 8th स्टँडर्डच्या बुक्समध्ये जेवढे वाक्यप्रचार आलेले आहेत, इडियम्स फ्रेजेस जे आलेले आहेत त्यांचा आपण अभ्यास करणार आहोत. थोडक्यात आपण परत एकदा बघूया. वाक्यप्रचार म्हणजे विशिष्ट शब्दसमूहांचा मूळ अर्थ, वाचार्थ म्हणजे जे त्याचा मूळ अर्थ आहे तो न राहता रूढीने प्रचलित असणारा वेगळा अर्थबंध असतो. उदाहरणार्थ डोळा लागणे, टू डज ऑफ याचा वाचार्थ काय आहे की वाचार्थ म्हणजे मूळ अर्थ काय आहे, मेन मिनिंग काय आहे, तर पापणी मिटून घेणे. म्हणजे वेगळा अर्थ काय होतो त्याचा, झोप लागणे. मग वाक्य काय येतं, खूप काम करून दमल्यामुळे दुपारी आईचा डोळा लागला. नंतर कानाडोळा करणे म्हणजे टू कनाईव्ह ॲट म्हणजे वाचार्थ आहे डोळा वाकडा करणे. मग वेगळा अर्थ काय आहे की दुर्लक्ष करणे म्हणजे एखादं काम आपल्याला दुर्लक्ष करायचं असेल तर आपण काय म्हणतो की त्याने त्या कामाकडे पूर्ण कानाडोळा केला आहे. म्हणजे वाक्य येणार, पाल्हा लावल्यामुळे रमेशने सुरेशच्या बोलण्याकडे कानाडोळा केला. असे आपण अजून काही वाक्यप्रचार बघूया. तर वाक्यप्रचारांचा अर्थ व वाक्यात उपयोग अभ्यासा. अंगावर काटा येणे, टू बी हॉररस्ट्रक अर्थ आहे प्रचंड भीती वाटणे. वाक्य आहे भूकंपाने उद्ध्वस्त झालेले गाव बघून सगळ्यांच्या अंगावर काटा आला. अंगावर तुटून पडणे, टू अटॅक अर्थ जोराचा हल्ला करणे. वाक्य मावळ्यांचे सैन्य हर हर महादेव करीत मोगल सैन्याच्या अंगावर तुटून पडले. अद्दल घडणे, टू गेट पनिशमेंट अर्थ आहे शिक्षा मिळणे. वाक्य आहे वीज चोरी करणाऱ्या टोळक्याला पोलिसांनी पकडून कैद केल्यामुळे चांगलीच अद्दल घडली. अवाका वाढणे, टू स्प्रेड द ग्रोथ ऑफ अर्थ आहे विस्तार होणे. वाक्य आहे आमदार होतात सुभानरावाच्या कार्याचा आवाका वाढला. कलकलाट सुरू होणे, टू क्रिएट टू मच कन्फ्यूज नॉईज अर्थ आहे कर्कश आरडाओरडा करीत गोंधळ गडबड सुरू करणे. वाक्य आहे वर्गातून सर जाताच मुलांनी कलकलाट सुरू केला. काणोसा घेणे, टू लिसन इंटेंटली म्हणजे अर्थ चाहूल ऐकणे घेणे. वाक्य आहे दरवाजा वाजताच कोण आलंय हे पाहण्यासाठी आजीनी हळूच काणोसा घेतला. काळजात लख्ख होणे, टू गेट अ सडन शॉक टू फिअर अर्थ आहे क्षणभर घाबरणे. वाक्य अंधारात वाघाचे 2 डोळे लकाकताच प्रवाशांच्या काळजात लख्ख झाले म्हणजे भीती वाटणे. 8 कावरे बावरे होणे, टू बविल्डर्ड अर्थ गोंधळून जाणे. वाक्य उत्तर देण्यासाठी अचानक सरांनी मनीषला उठवल्यामुळे तो कावराबावरा झाला म्हणजे गोंधळून गेला. कुरकुर करणे, टू ग्रंबल अबाउट अर्थ तक्रार करणे. वाक्य भाजी आवडीची नसल्यामुळे जेवताना महेश सारखा कुरकुर करीत होता म्हणजे तक्रार करीत होता. क्षमा करणे, टू फॉरगिव्ह अर्थ माफ करणे. वाक्य दुष्ट दुर्जन व्यक्तींना संतजन नेहमी क्षमा करतात म्हणजे जे वाईट असतात, दुष्ट असतात त्यांना संत सज्जन म्हणजे चांगली माणसं नेहमी क्षमा करतात म्हणजे माफ करतात. गजर करणे, टू मेक अ लाऊड एक्सक्लेमेशन अर्थ घोष करणे म्हणजे वाक्य चंद्रभागेच्या वाळवंटात वारकऱ्यांनी विठ्ठल नामाचा गजर केला. गडप होणे, टू व्हॅनिश टू डिसअपियर अर्थ नाहीसा होणे. वाक्य रात्रभर पडणारा पाऊस सकाळ होताच एकदम गडप झाला. गोडी नसणे, टू बी डिसइंटरेस्टेड इन अर्थ आवड नसणे.
वाक्य श्यामलला गणित या विषयाची अजिबात गोडी नाही, म्हणजे आवड नसणे. घाम गाळणे, टू वर्क हार्ड, अर्थ खूप कष्ट करणे. वाक्य भारतीय शेतकरी शेतातून धान्य पिकवण्यासाठी अहोरात्र घाम गाळतो. घाव सोसणे, टू बिअर द पेन्स फॉर समवन, अर्थ कटू बोलाचे प्रहार सहन करणे. म्हणजे जे वाईट बोलतात त्या यातना आपण ते प्रहार, ते घाव आपण सहन करतो. वाक्य सदूने काहीही न बोलता मधूच्या जहरी बोलण्याचे मनावर होणारे घाव सोसले. चेहरा सुकणे, टू लुक वीक अँड सिक, अर्थ अशक्त होणे म्हणजे वीकनेस. वाक्य हिवतापाने आजारी असल्यामुळे परेशचा चेहरा सुकला होता. जगन्नाथाचा रथ ओढणे, टू वर्क टुगेदर विथ युनिटी, अर्थ सहकार्याने काम करणे. वाक्य दिवसरात्र श्रमदान करून गावकऱ्यांनी विहीत खोदताना जगन्नाथाचा रथ ओढला. जीव लावणे, टू लव्ह समवन विथ ऑल युअर हर्ट्स, अर्थ अत्यंत माया करणे. वाक्य मधुराची आई गेल्यावर मावशीने तिला खूप जीव लावला. दंग होणे, टू बी इन्ग्रॉस्ड, अर्थ मग्न होणे, गुंग होणे. वाक्य निसर्गचित्र काढताना मिताली अगदी दंग झाली. दुथडी भरून वाहणे, टू बी ओव्हरफ्लोविंग, अर्थ ओसंडून वाहणे. वाक्य पावसाळ्यात भीमा नदी दुथडी भरून वाहू लागली. धाक असणे, टू बी थ्रिएटन्ड बाय, अर्थ वचक असणे. वाक्य लहानपणी प्रत्येक गोष्ट करताना आम्हाला आमच्या वडिलांचा धाक असायचा. नजरेचे पारणे फिटणे, टू बी ओव्हरजॉईड बाय साईट, अर्थ पाहताना अत्यंत आनंद होणे. वाक्य माथेरानला सूर्यास्त पाहताना सहलीला गेलेल्या विद्यार्थ्यांच्या नजरेचे पारणे फिटले. पडताळून पाहणे, टू मेक शुअर, अर्थ पुन्हा खात्री करून घेणे. वाक्य कविता शालिनीनेच रचली आहे हे बाईंनी इतर मैत्रिणींकडून विचारपूस करून पडताळून पाहिले, म्हणजे खात्री करून घेतली. पसार होणे, टू रन अवे, अर्थ पळून जाणे. वाक्य दप्तर घरात ठेवून छोटा राहुल आईला न सांगताच खेळण्यासाठी पसार झाला, म्हणजे पळून गेला. पालन पोषण करणे, टू लुक आफ्टर, अर्थ संगोपन करणे, लालन पालन करणे. वाक्य आई आपल्या लहानग्या बाळाचे खूप मायेने पालन पोषण करते. पोटभर मार खाणे, टू गेट बीटन अप, अर्थ भरपूर मार खाणे. वाक्य चोरी पकडली गेल्यामुळे चोरांनी पोलिसांच्या हातचा पोटभर मार खाल्ला. प्रशंसा करणे, टू प्रेज, अर्थ स्तुती करणे. वाक्य निबंध स्पर्धेत राज्यात प्रथम आलेल्या अनिहाची सर्वांनी भरभरून प्रशंसा केली, म्हणजे कौतुक केलं, स्तुती केली. फरफट होणे, टू गेट ट्रबल्ड ऑर हरेस्ड, म्हणजे अर्थ गैरसोय होणे किंवा वणवण होणे किंवा त्रास होणे. मग वाक्य संसाराचा गाडा ओढताना महादूची फरफट होत होती. राबणे, टू वर्क हार्ड, अर्थ खूप कष्ट करणे. वाक्य शेतात धान्य पिकवण्यासाठी शेतकरी दिवसरात्र शेतात राबतो. रोमांचित होणे, टू बी थ्रिल्ड, अर्थ आनंदाने शहारणे. वाक्य महाबळेश्वरला पहाटे सूर्योदयाचे दर्शन घेताना रुपेश रोमांचित झाला. रौद्र रूप धारण करणे, टू बिकम अ ड्रीडफुल, म्हणजे अर्थ भयानक परिस्थिती निर्माण होणे, रौद्र रूप धारण करणे. वाक्य आमचे जहाज समुद्राच्या मध्यभागी गेले आणि वादळाने रौद्र रूप धारण केले. वेध लागणे, टू अँटिसिपेट, म्हणजे अर्थ अंदाजेने. वाक्य मार्च महिना उजाडताच विद्यार्थ्यांना वार्षिक परीक्षेचे वेध लागतात. सज्ज असणे, टू बी रेडी टू, अर्थ तयार असणे. वाक्य शत्रूशी मुकाबला करण्यासाठी भारतीय सेना सज्ज असते. सामना करणे, टू फेस, अर्थ मुकाबला करणे, तोंड देणे. वाक्य कोणत्याही संकटाचा निर्धाराने सामना करणेच हाच पुरुषार्थ आहे. स्वावलंबी होणे, टू बिकेम अ इंडिपेंडंट, अर्थ स्वतःची कामे स्वतः करणे. वाक्य प्रत्येकाने स्वावलंबी होणे हे कर्तृत्वाचे लक्षण आहे. हलवून सोडणे, टू बिकम अ रेस्टलेस, अर्थ अस्वस्थ करणे. वाक्य प्रश्न विचारून पल्लवीने ताईला हलवून सोडले. हाहाकार माजणे, टू रीक हवॉक, अर्थ भयंकर कोलाहल माजणे. वाक्य नदीला पूर आल्यामुळे काठावरच्या गावात हाहाकार माजला, म्हणजे भयंकर कोलाहल माजला. हिरमोड होणे, टू फील डिसअपॉइंटेड,
अर्थ नाराज होणे. वाक्य सहलीला जायला न मिळाल्यामुळे राजूचा अगदी हिरमोड झाला. हिसका देणे टू जग टू पुल विथ अ फोर्स. अर्थ जोराने ओढणे. वाक्य जोराचा हिसका देऊन माधव आईच्या हातून निसटून गेला. हैराण होणे टू बी ट्रबल. अर्थ त्रासून जाणे. वाक्य सर्दीने नाक वारंवार गळत असल्यामुळे बाळू अगदी हैराण झाला. अशा पद्धतीने आपण जवळजवळ 40 वाक्यप्रचार हे पाहिलेले आहेत. 8th स्टँडर्डच्या बुक्समध्ये हे आहेत. तर सर्वांनी याचा चांगला अभ्यास करायचा आहे.